स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. मुकुंदनगर येथील रहिवासी धीरज राजपूत यांची कब्रस्तान परिसरात झालेल्या निर्घुण हत्येच्या निषेधार्थ बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना तीव्र शब्दात निवेदन देण्यात आलं. या घटनेमुळे मुकुंदनगर व शिवडी परिसरात तीव्र संताप आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय. धीरज राजपूत यांनी कपाळावर भगवा टिळा लावलेला असल्याच्या कारणावरून त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आलाय. केवळ धार्मिक ओळख दर्शवणारा भगवा टिळा लावल्यामुळं ही घटना घडली आहे का, या दिशेनं सखोल व निष्पक्ष तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. हत्येतील सर्व आरोपींचा तातडीनं शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. घटनेमागील नेमकं कारण, आरोपींचा हेतू आणि पार्श्वभूमीचा निष्पक्ष व जलद गतीनं तपास व्हावा. दोष सिद्ध झाल्यावर आरोपींना कायद्यानुसार कठोरात कठोर म्हणजेच फाशीची, मृत्यूदंडाची शिक्षा मिळण्यासाठी सक्षमपणे खटला चालवावा. मृत धीरज राजपूत यांच्या कुटुंबियांना आवश्यक ती सुरक्षा व शासकीय मदत देण्यात यावी. मुकुंदनगर व शिवडी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस गस्त व सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात यावी. या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ व कठोर कारवाई न झाल्यास संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात बजरंग दलाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला. यावेळी निवेदन देताना बजरंग दलाचे शुभम मुर्तडक, योगेश मखाणा, विकास लोंढे, निरंजन बनकर, गणेश गिधाड, शुभम साबदे, साई पानसरे, अविनाश गोयल, नवनाथ मुर्तडक, गणेश कुऱ्हाडे, सुरेंद्र महाले, दीपक भोसले, प्रवीण बनकर, नानासाहेब गिधाड आदी युवक उपस्थित होते. 3 दिवसापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुकुंदनगर परिसरामध्ये आमचे धर्मबंधू धीरज परदेशी यांच्यावरती जो काही जिहादी प्रवृत्ती, जो निर्घृणपणे त्याचे हत्या करण्याचा जो कट केला आणि त्याच्यामध्ये त्याला मारहाण करून त्याची हत्या केली, त्या संदर्भात आज आम्ही राहता पोलीस स्टेशनला विश्व हिंदू परिषद, बजरंग दल राहता शहराच्या वतीने निवेदन देण्यासाठी आलो होतो. तर मी सांगू इच्छितो की ईट का जवाब पत्थर से और एक का जवाब 70 से हम जरूर देंगे. हे जरी आज आम्ही शांततेच्या मार्गाने राहता परिसरामध्ये जे आमचं राहत्याचं पोलीस स्टेशन आहे त्याला निवेदन देण्यासाठी आम्ही आज जमलो. याच्या पुढील काळात जर प्रशासनाने याची व्यवस्थित दखल घेतली नाही तर ज्या जिहादी प्रवृत्तीच्या आमच्या धर्मबंधूवरती जो अत्याचार केला त्याला आम्ही स्वतः मैदानात उतरून त्याचं उत्तर देऊ. प्रशासनाला बजरंग दलाच्या वतीने विनंती आहे की मुख्य सूत्रधार पकडावा व त्याच्यावर कठोर कारवाई करावी, ही प्रशासनाला बजरंग दलाच्या वतीने विनंती व इशारा पण आहे. गेल्या 3 दिवसापूर्वी अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरामध्ये एक गृहस्थ हिंदू युवक जो महानगरपालिकेचा कर्मचारी होता, जो आपलं कर्तव्य बजावत होता, त्या ठिकाणी तो विद्युत दिवे बदलण्यासाठी त्या मुकुंदनगर परिसरात गेला होता आणि तो हिंदू असल्यामुळे स्वाभाविक त्याच्या कपाळावर गंध भगवा टिळा होता. तर ह्या मुकुंदनगरच्या जिहादी मुसलमानांनी त्याला टार्गेट करून, कटकारस्थान करून त्याच्यावर अमानुषपणे हल्ला केला, त्याला मारहाण केली त्या कब्रस्तानमध्ये नेऊन. आणि ह्या मारहाणीत धीरज परदेशी या युवकाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. तर आमचं प्रशासनाला एकच म्हणणं आहे की ह्या सगळ्या घटनेचा जो मुख्य सूत्रधार आहे याला आपण अटक करावी, यांना कठोर शिक्षा करावी, यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि कायद्याच्या तरतुदीनुसार यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. आणि ह्या घटनेवरून एक गोष्ट लक्षात येत आहे की जिहादी मुसलमान जे आहेत की यांनी कुठल्याही प्रकारचा गैरसमज पाळू नये की हिंदू शांत आहे म्हणून ते अशा प्रकारचे कृत्य करतील. जसं आता विकास भाऊंनी सांगितलं की
ईट का जवाब पत्थर से आणि एक का जवाब 70 से. तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता अशाच प्रकारे त्यांना उत्तर देणार आहोत. आमचा संयम या ठिकाणी संपलेला आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांना कळेल की हिंदूंना जर तुम्ही अशा प्रकारे जर टार्गेट करत असाल तर हे पाकिस्तान नाही, हा भारत आहे. आणि प्रभू श्रीराम आमचा आदर्श आहे, छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत. त्यामुळं तुम्ही ह्या ज्या घटना करत आहात तर तुम्हाला आवर्जून सांगतो की तुम्ही आता थांबून घ्या, नाहीतर तुम्हाला जसंच तसं उत्तर देण्यासाठी बजरंग दल सक्षम आहे. आणि आमचा इतिहास हा एकदा सर्व जिहादीला समजून घेतला पाहिजे की जी पार्श्वभूमी आमच्या संघटनेची आहे, हिंदू धर्मरक्षणासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत आणि कुठल्याही थराला जाण्यासाठी आम्ही सदैव कार्यरत आहोत. त्यामुळं तुम्हाला इशारा देतो सर्व मुसलमान आणि जिहाद्यांना की तुम्ही जर ह्या गोष्टी थांबवल्या नाहीत तर तुम्हाला तुमच्या पद्धतीतच उत्तर देणार. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.